नमस्कार, मी गणेश देशमुख. गणेश देशमुख असोसिएटमधून आपण वारंवार आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधत असतो. तर मी आज तुमच्याशी हेल्थ इन्शुरन्स याविषयी विस्तृतपणे बोलणार आहे. आपल्या भारताबाहेर मायकेल शूमाकर आपल्या वर्ल्डमध्ये फेरारीचा ड्रायव्हर होता. त्याच्या कुटुंबातली 850 मिलियन ही प्रॉपर्टी त्याला त्याच्या बायकोला आजारपणासाठी विकायला लागली. तो 8 वर्ष बेडवर होता. मी गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल, मायकेल शूमाकर 850 करोडची प्रॉपर्टी त्याच्या बायकोने विकलेली आहे. 8 वर्षानंतर तो बेडवरून उठून उभा राहिला. त्याची सगळी असेट तुम्हाला त्याच्या बायकोला विकायला लागली, कारण प्रचंड खर्च झाला. त्या कुटुंबामध्ये जर तुम्ही मेडिक्लेम नाही केलं तर तुमच्या ॲसेटला धक्का द्यावा लागतो. तुम्हाला प्लॉट विकायला लागतो, तुम्हाला फ्लॅट विकायला लागतो. बऱ्याच पॉलिसीमध्ये किंवा मोस्टली प्रत्येक पॉलिसीमध्ये स्पेसिफिक वेटिंग पिरियड असते. त्यामध्ये पॉलिसीला 2 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय ते आजारांचे पैसे मिळत नाही. म्हणजे काय येतं याच्यामध्ये, गुडघ्याचा आजार असेल, तुमचा हार्टचा इश्यू आला तर 90 डेज नंतर कंपनी कव्हर देते. तुमच्या पॅनक्रियाचा इश्यू झाला, वेगवेगळ्या प्रॉब्लेम असतील तर ह्या कुटुंबामध्ये मला काय मिळेल, की मला मेडिक्लेम काय असेल, माझ्या कुटुंबाला किती खर्च मिळेल ह्याबद्दल नॉलेज नसतं. म्हणून मेडिक्लेमची पॉलिसी लवकर काढली नाही तर तुम्हाला कुटुंबामध्ये मेडिक्लेमची पॉलिसी असून त्याचा बेनिफिट होतो. बऱ्याच कुटुंबाला आजार माहीत झाल्यानंतर मेडिक्लेम करायचा प्रयत्न करतात, तिथेही ते फसतात. पॉलिसीमध्ये खोटी माहिती दिली जाते आणि पॉलिसीचा क्लेम होत नाही. म्हणून ह्याही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. मेडिक्लेम करताना सगळी माहिती पूर्णपणे स्वतः डिक्लेअर करून पुढे गेलं तर त्या कंपनीला तो क्लेम द्यावा लागतो. म्हणजे सुरुवातीलाच ती कंपनी एक तर पॉलिसी तुम्हाला देईल किंवा नाही म्हणून सांगेल. अदरवाईज नंतर ती पॉलिसी जर तुम्ही चुकीची माहिती दिली आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्या कस्टमरने माहिती लपवली आहे, ती पूर्ण पॉलिसी फॉरफिट केली जाते, म्हणजे कॅन्सल केली जाते आणि त्या कस्टमरला नेक्स्ट इयरला ती पॉलिसी रिन्यू करता येत नाही. तर त्याचा कंटिन्युएशन बेनिफिट निघून जातो. अशा वारंवार घटना आम्हाला पाहायला मिळतात. म्हणून मेडिक्लेम करताना आपण कुटुंबाची टोटल पूर्ण माहिती कुटुंबाची मेडिक्लेम पॉलिसीमध्ये दिली पाहिजे. तुमचा ॲडवायझरने ती माहिती पूर्ण भरलेली आहे का हे पण तुम्ही चेक केलं पाहिजे. मेडिक्लेमच्या पॉलिसीचे हप्ते मंथली भरू नयेत, ते वार्षिकच भरावेत. कारण मंथली एखादा हप्ता गेला नाही तर मेडिक्लेमचा पूर्ण क्लेम मिळत नाही. ॲटोमेशनमध्ये टाकले तर आणखी उत्तम, ऑटोमॅटिक प्रीमियम निघून जाईल. जर तुम्हाला ते रिन्यू 15 दिवस आधी करता नाही तर ते आणखी त्याहून उत्तम राहील. पण मेडिक्लेम पॉलिसी रिन्युअल तुम्ही वेळच्या वेळी केलं पाहिजे. आणि मेडिक्लेम पॉलिसी किती पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरली 2, 5 लाख, 10 लाखाच्या मेडिक्लेम काढल्या जातात. त्या मेडिक्लेमला 2 लाखाला 5 लाखाला जास्त प्रीमियम येतो. लाईफ इन्शुरन्ससारखं मेडिक्लेममध्ये नसतं. एखाद्या 5 लाखाच्या इन्शुरन्स पॉलिसीला 25,000 रुपये प्रीमियम असेल तर 10 लाखाच्या पॉलिसीला 50,000 असतो लाईफ इन्शुरन्समध्ये. पण मेडिक्लेममध्ये तसं होत नाही. 5 लाखाला जर 12,000 प्रीमियम असेल तर 10 लाखाला प्रीमियम 15,000 रुपये असतो. 20 लाखाला प्रीमियम 18,000 ते 20,000 असतो. 25 ते 30 लाख, 50 लाखाला तोच प्रीमियम 30,000मध्ये मॅच होतो. 1 कोटीचा इन्शुरन्स साधारण 35,000 ते 40,000पर्यंत फक्त तुम्हाला मोजावा लागतो. म्हणून आपण हायर साईडचा मेडिक्लेम केला पाहिजे. मागच्या वर्षी माझ्या मित्राची मिसेस एका मोठ्या हॉस्पिटल, नामांकित हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये ॲडमिट होती. मेडिक्लेम पॉलिसी फक्त 5 लाखाची होती. दवाखान्याचा खर्च 55 लाख रुपये झाला. त्यानंतर त्या मित्राला उसणंपासणं करून ते पैसे द्यावे लागले. काही प्लॉट, काही एफडीज मोडून, सोनं मोडून ते पैसे द्यावे लागले आणि त्याला फायनान्शियली फ्री व्हायला त्यातून चान्स मिळाला. अदरवाईज तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी करताना या गोष्टीची काळजीच घेतली पाहिजे की मेडिक्लेम मोठ्या रकमेचा केला पाहिजे. कमी रकमेचा मेडिक्लेम कधीच करू नये. हेल्थ इन्शुरन्सच्या अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आपण कमावलेले पैसे गमावणार नाही यासाठी तुमचा हार्ड अर्न मनी योग्य प्रकारे मॅनेज करण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या विविध विषयावर अनेक व्हिडिओज घेऊन आपल्यासमोर येणार आहे. आपण या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आमच्या गणेश देशमुख असोसिएट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.